नमस्कार शेतकरी मित्रांनो, खेतीगाडी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत आर्वी या गावातील एका शेतकऱ्याने आपल्या मेहनतीने, कष्टाने आणि आपल्या ट्रॅक्टरचा वापर करून कशी आपली शेती आधुनिकतेने समृद्ध बनवली आणि शेतीत गवगवीत यश मिळवले। तर चला त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की कसा त्यांनी न्यू हॉलंड ट्रॅक्टरचा वापर करून आपली शेती समृद्ध केली। वीडियो को अंत तक जरूर देखिए और सब्सक्राइब कीजिए खेतीगाड़ी यूट्यूब चैनल को और बेल आइकॉन दबाएं लेटेस्ट अपडेट्स के लिए। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मोहन बबन गावडे, मुक्काम पोस्ट आर्वी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। मी साधारणतः 2015 पासून या व्यवसायामध्ये काम करत आहे। मी सुरुवातीला 2016 मध्ये पहिला हार्वेस्टर घेतला। त्यावेळेला माझ्याकडे न्यू हॉलंड ट्रॅक्टर 3630 हे मॉडेल वापरले। त्यानंतर हळूहळू एक मशीनचे 2 मशीन, 3 मशीन असे माझ्याकडे आता 2024 मध्ये आता माझ्याकडे 7 न्यू हॉलंडचे मशीन असून न्यू हॉलंड ट्रॅक्टर 3630 हे माझ्याकडे 12 ट्रॅक्टर आहेत व न्यू हॉलंड 5510 हे 2 ट्रॅक्टर माझ्याकडे आहेत। तर याचा मला एक चांगला अनुभव असा आला की ह्या व्यवसायामध्ये काम करत असताना बरेच चढ उतार मी पाहिले, पण काही गोष्टीमध्ये मला उतार पण आले, चढ पण आले, पण त्यात मी मात करून पुढे चालत राहिलो आणि आता मी ह्या स्टेजला खूप स्टेबल आहे। ह्या कंपनीचा फायदा आपल्याला असा आहे की ह्या कंपनीने आपल्याला डायरेक्ट पीटीओ दिलेला आहे, जो इंजिनपासून डायरेक्ट मागे पीटीओ गिअरबॉक्स आल्यामुळं आपल्याला वेळेची बचत अशी होती की ज्यावेळेस हार्वेस्टर मशीन आपलं प्लॉटमध्ये चालू असतो, ज्यावेळेस इनफिटर पूर्ण भरला जातो, त्यानंतर ज्यावेळेस तो अनलोडिंग करायला जातो, आपल्या बाहेर टेलर किंवा ट्रक असतो जो प्लॉटच्या बाहेर, जो पीटीओला डायरेक्ट इंजिनची ताकद आल्यामुळं लवकर मूव्हिंग होतो आणि प्लॉटमध्ये लवकर आल्यामुळं आपला दुसरा इनफिटर भरायच्या आतमध्ये तो पुन्हा चालू होतो, त्यामुळे आपल्याला वेळेची बचत होती। सगळ्यात मोठा भाग न्यू हॉलंड ट्रॅक्टरमध्ये हा आपल्याला बघायला भेटतो। सुरुवातीला इनफिटर एक 3 ते 3.5 टनाचे होते, त्यानंतर इनफिटरची कॅपॅसिटी 5 ते 5.5 टनापर्यंत झाली। तर त्या बदल्यात आपल्याला हे जे न्यू हॉलंड ट्रॅक्टर आहे याच्यामध्ये त्याची ताकद, RPM खूप चांगला आहे आणि त्याची कॅपॅसिटी पण खूप चांगली झालेली आहे। इतर ट्रॅक्टरांपेक्षा ह्या न्यू हॉलंड ट्रॅक्टरला आपल्याला कमीत कमी 15 ते 20% आपल्याला मायलेज चांगलं भेटतं आणि हा ट्रॅक्टर आपला शेतात चालत असताना चढ उतार असतात, त्यामध्ये याचे ब्रेक खूप चांगल्या प्रकारे लागले जातात, त्यामुळं हा ट्रॅक्टर खूप चांगला आहे। 5510चे माझ्याकडे 2 ट्रॅक्टर असून या ट्रॅक्टरची खासियत अशी आहे की याला जी सेटिंग अरेंजमेंट दिली आहे तो खूप चांगली स्पेसियस दिलेली आहे। त्यानंतर अशी ते शटल गिअर असल्यामुळं आपल्याला मागे पुढे करायला एकदम इझी होतं आणि दुसरी गोष्ट याचे ब्रेक पण खूप चांगले आहेत, त्यामुळे मला याचा खूप चांगला अनुभव आला आहे। आणि मायलेजमध्ये जर बोलायला गेलं तर एक 20% ॲव्हरेज इतर ट्रॅक्टरांपेक्षा खूप चांगलं आहे, असा मला याचा अनुभव आलेला आहे। सर्व युवा शेतकरी मित्रांना माझी एक विनंती आहे की जर तुम्ही ट्रॅक्टर घेत असाल किंवा शुगर कॅन हार्वेस्टर जर घेत असाल तर मी तुम्हाला 3630 आणि 5510 हे जे 2 ट्रॅक्टर आहेत हे तुम्हाला मी प्रेफर करेल की हे 2 ट्रॅक्टर घ्या। हे चालायला, मायलेजला, ब्रेकला आणि आपल्या शेतकरी फील्डमध्ये चालायला खूप चांगले आहेत। तो किसान भाइयों, वीडियो पसंद आया होगा तो वीडियो को लाइक करो और सब्सक्राइब करो हमारे खेतीगाड़ी यूट्यूब चैनल को और बेल आइकॉन जरूर दबाएं लेटेस्ट अपडेट्स के लिए। और आप भारत में उपलब्ध कोई भी ट्रैक्टर खरीदना चाहते हैं तो अभी डाउनलोड कीजिए हमारा खेतीगाड़ी मोबाइल एप्लीकेशन प्ले स्टोर पे जाकर। वहां पे आपको सभी ट्रैक्टर्स की पूरी जानकारी मिलेगी। आप वहां पे ट्रैक्टर कंपैरिजन कर सकते हो, ट्रैक्टर इंश्योरेंस के लिए पूछताछ कर सकते हो
अपने खेती के लिए अच्छे औजार खरीद सकते हो। इन सभी के लिए जल्दी डाउनलोड कीजिए खेती गाड़ी मोबाइल एप्लीकेशन। जल्दी मिलेंगे अगले ट्रैक्टर वीडियो में। जय जवान, जय किसान।